वर तोडगा काढण्यासाठी आज खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आलेले पाहायला मिळाले। अजित पवारांनी आज भल्या पहाटे 6 वाजता चाकण चौकात येऊन पाहणी केली। पहाटे 6 वाजता अजित पवार चाकण चौकात दाखल झाले। पुणे नाशिक आणि चाकण शिक्रापूर मार्गावरच्या या चौकामध्ये वाहतूक कोंडी नित्याची असते। याच चौकातून चाकण एमआयडीसी मध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं। या एमआयडीसी मध्ये 1500 छोट्या मोठ्या कंपन्या आहेत आणि त्यामध्ये 3.5 लाख कर्मचारी काम करतात। त्यामुळे या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जा करतात। यातील चाकण शिक्रापूर मार्गावरून अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरहून येणारी अवजड वाहतूक जेएनपीटीकडे जाते। त्यामुळे या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे। या पाहणी दरम्यान अजित पवारांनी वाहतूक कोंडी संदर्भात काय म्हटलं पाहूया। कलेक्टर तुम्ही बघितलं, आता मी गाडीत असताना बघत होतो जरा गाडी थांबली 6 वाजले। 6 वाजता लगेच लाईन कुठल्या कुठं लागते, म्हणजे पीक आवर मध्ये तर खरंच होत असेल। तर अजित पवारांनी फक्त दौरा करू नये, चाकणची वाहतूक कोंडी फोडावी अशी विनंती इथल्या प्रवाशांनी केली। अजित पवारांचा दौरा सुरू असताना चाकण एमआयडीसी मध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। केवळ दौरा नको तर वाहतूक कोंडी फुटावी अशी अपेक्षा सगळेजण व्यक्त करतात। आपल्यासोबत एमआयडीसी मध्ये जाणारे लोक आहेत। कधीपासून तुम्ही एमआयडीसी मध्ये येतात, काय परिस्थिती असते वाहतूक कोंडीची? 1 वर्ष झालं आम्हाला रोज येतो, त्यामुळे आम्हाला जाताना काम पण आम्ही उशिरा जातो आणि घरी यायचं म्हणलं तरी आम्हाला 2 तास लागतात। त्यामुळे आम्हाला कोणती कामं अशी वेळेवर होत नाहीत। त्यामुळे ही परिस्थिती बघून घ्यायला पाहिजे। घरची पण जबाबदारी असते, घरी पण मुलं फॅमिली असतो, घरचे पण काही अर्जंट कामं असतात, त्यांना सगळं टाइमवर व्यवस्थित होण्यासाठी खूप जरुरी आहे ट्रॅफिक वगैरे हे करणं। आडवे कंटेनर राहतंय, ट्रॅफिक इकडून घुसतंय तिकडून घुसतंय, जाम होऊन जातंय। ज्याला कंपनीत रोज लेट मार्क होतात। वाहतूक कोंडी म्हणजे रस्त्याची इथं डागडुगाई होते, रस्त्याचे काम नीट होत नाही, रस्त्याचे खड्डे वगैरे व्यवस्थित बुजवले जात नाही, त्यामुळे ट्रॅफिक होते, सिग्नल सुरळीत चालत नाही आणि ट्रॅफिक पोलीस नीट काम करत नाही, ते पोस्टवर हजर राहत नाहीत। आता ही काय माहित आता दौराचं पुरता राहील की काय येतं, पण त्यांनी उपाययोजना करायला पाहिजे, ग्राउंड लेवलवर काही काम करायला पाहिजे। नुसतं येणे पाहणे आणि दौरे करून काही उपयोग होणार नाही। सगळ्यात घाणेरडी परिस्थिती असते, चाकणचा रोड हा सगळ्यात घाणेरडा रस्ता आहे। रोज आम्हाला इथून आळंदी फाट्यापर्यंत जायला 1 तास लागतो। किती अंतर आहे ते फक्त 2 किलोमीटरचं अंतर आहे। ते 2 किलोमीटर अंतर कट करण्यासाठी 1 तास रोज आमचा टाइमपास होतो। या वाहतूक कोंडीतून आमची कायमची मुक्तता करावी अशी अपेक्षा आता इथल्या कर्मचाऱ्यांनी असेल, स्थानिकांनी असेल किंवा इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकांनी अजित पवारांकडून लावून धरलेले आहे। कॅमेरामन विजय राऊत, नाजिमुल्ला, एबीपी माझा, चाकण, पुणे। तर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी आपण संवाद साधला। 2 किलोमीटरचं अंतर पार करायला आम्हाला 1 तासांचा वेळ लागतो। हा रस्ता सगळ्यात खराब रस्ता आहे वाहतुकीसाठी अशी खदखद त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान अजित पवारांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान चाकणच्या चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली। त्यामुळे अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंना खडसावलं। ट्रॅफिक जाऊ दे, गाड्या जाऊ दे, मागे आपण एकदा मिटिंग घेतलं होतं, त्यानंतर काही संबंधाचा स्ट्रॉंग वॉटरचं आपण तुम्ही मला म्हणत होता की ते राहिलेलं आहे, ते आपल्याला करावं गेली 1 वर्ष करतो, ते सगळं आपलं ट्रॅफिक मूर्खासारखं गाड्यामध्ये करतात कोणाला माहिती। ट्रॅफिक जाऊ दे, गाड्या जाऊ दे। मराठवाड्यातल्या 65 महाविद्यालयांचे पदव्युत्तरचे प्रवेश रोखले। त्रुटी दूर केल्या नसल्यानं 65 महाविद्यालयांवर प्रवेश बंदी करण्यात आली। 113 पैकी 48 महाविद्यालयांनी त्रुटी दूर केल्या। यासाठी 5 ऑगस्टची मुदत देण्यात आली होती। विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम पाळले नसल्यानं ही कारवाई करण्यात आली।
विद्यापीठात 189 पैकी 113 महाविद्यालयातच प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.